नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत आहात ना? तर मित्रांनो मजेतच राहिलं पाहिजे. तर मित्रांनो आज आपण रानामध्ये म्हणजे जंगलामध्ये फिरण्यासाठी आलो होतो. तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण पक्ष्यांना राहण्यासाठी आपण एक व्यवस्था करणार आहोत. कारण काय झाले, आता पावसाळा सुरू व्हायला सुरुवात झाली. तर थोड्या दिवसांनी पाऊस पण भरपूर होणार आहे, बरोबर. तर मित्रांनो जे काही प्राणी पक्षी जंगलातील प्राणी वगैरे जे काय आहेत, तर आज आपण यांना राहण्यासाठी जी काय व्यवस्था करणार आहोत ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर मित्रांनो ती व्यवस्था आपण कशी करणार आहोत हे पण मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहायचं आहे आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो खूप दिवस झाले प्लॅन चालू होता की आपण पक्ष्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण मुख्य प्राणी ते, बरोबर आहे. तर ह्या मुख्य प्राण्यांसाठी आज आपण त्यांना एक पावसाळ्यामध्ये निवारा मिळावा त्यासाठी आपण एक जुगाड केलेला आहे. तर मी आज ते असं जागजागी झाडांवरती आहे ना ते मी लावणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर फायनली आज आपण जंगलामध्ये आलो आहे. हे बघा डोंगराच्या पायथ्याशी, म्हणजे आमच्यावर काजूचा बाग आहे तिकडेच आलो होतो, कारण आता आपण इथं ती व्यवस्था करणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिजे. आणि आपल्यासोबत आलेत प्रज्वल साबळे. तो बोलला मला यायचं आहे नाना, यायचं आहे मला. म्हणलं चल ठीक आहे जाऊया, त्याची इच्छा होती. तर हे बघा आम्ही बॉटल पण घेऊन आलोत आणि हाताखाली एक कोयता आणला आहे. हे बघा कोयत्याची तर खूप गरज असते. आणि हे बघा हे बॉटल जी आणली आहे ना, तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे बघा ही जी बॉटल आणली, ह्या बॉटलमध्ये ते पक्षी जाऊन राहतील अशी व्यवस्था करायची आपल्याला. हे जे झाकण आहे, आता मी हे कसं पद्धतीने झाडावरती लावणार आहे हे संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओला जोडून राहायचं आहे, ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण हे झाडावरती आणि हे बाजूचे जे झाडं आहेत त्या झाडांवरती आपण जे काही आपण जंगली प्राणी पक्षी आहेत तर ह्या पक्ष्यांसाठी राहण्याची सोय आपण त्या चिमणी पाखरांना राहण्याची सोय करणार आहोत मित्रांनो. तर चला तर आपण हे बॉटल कशा लावायचे मी तुम्हाला दाखवतो. आणि हा जुगाड कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपण हे मुख्य प्राण्यांचं चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकू. कारण आता पावसाळा चालू झाल्यानंतर त्यांना जे काय त्यांचे घरटे वगैरे आहेत ही सगळी पाण्याने भिजून जाणार आहेत. तर त्यांना एक निवाऱ्याची गरज आपण त्यांना करून देणार आहे. तर मित्रांनो मला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे. तर आता आपण जातोय या झाडावरती, ठीक आहे. इकडे आहे ना वरती. दगड आहे का रे? एक दगड दे ना मला. दगड आता तसं नाही रे, थांब का कुकर स्टॉप नको राहू दे चालू.
अजून बॉटल. स्टॉप केली बॉटल दे. पिशवी आण करा. तर मित्रांनो आपण इथे एक बॉटल लावली आहे. तर अजून दुसऱ्या ठिकाणी आपण लावणार आहे.
एक लावली नाही का? हां आता बाकीचे बांधून इथे बांधतो. हां ओके. लावतात नाही इथे. बस एवढं है ना. ओके. आता नाही आणलं. बस ना. तर मित्रांनो फायनली आता आपल्या जे काही आपण पक्ष्यांसाठी व्यवस्था केली आहे ती आता आपली पूर्ण झाली आहे. तर अशा प्रकारे हे नियोजन होतं आणि तुम्हाला मी दाखवतो आता कुठं कुठं लावले ते. तर मित्रांनो फायनली आता आपलं जे आपण जे पक्ष्यांसाठी आपण जे व्यवस्था केली होती राहण्यासाठी तर ही फायनली पूर्ण झालेली आहे. तर मी दाखवतो तुम्हाला कुठं कुठं कशा कशा प्रकारे आपण जे काय बॉटल लावले आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो हे बघा इथे एक आहे बघा, या ठिकाणी पण एक लावलेली आहे आणि
इकडे पण लावले आपण, 2 ठिकाणी लावले इकडे. हे बघा तुम्हाला मी दाखवतोय. या ठिकाणी पण लावले आपण. आणि हे बघा इथं पण लावली आहे. हे बघा अशा प्रकारे आपण बॉटल लावलेली आहेत. तर अजून तुम्हाला मी दाखवतो. अजून आपण एक वरती पण लावली आहे. तर आता आपण तुम्हाला मी दाखवते कुठं कुठं लावले आपण. तर मित्रांनो बघा इथं पण आपण बॉटल लावलेली आहेत. हे बघा अशा प्रकारे आपण हे जे नियोजन केलं आहे, अशा प्रकारे आपण बॉटल लावले. हे बघा इथं पण लावली आपण एक बॉटल. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी 1-2 ठिकाणी आपण हे बॉटल लावलेले आहेत. तर लावल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे प्राण्यांसाठी आपण जे जंगली पक्षी आहेत, चिमणी वगैरे बारीक सारीक जे पक्षी आहेत आपले म्हणजे जंगलातले, तर त्यांना आपण हे राहण्यासाठी अशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. तर हे खूप दिवसापासून आपलं प्रयत्न चालू होतं की पावसाळा चालू होण्यासाठी थोडे दिवस बाकी आहेत, परंतु आपण हे जे मुख्य प्राणी आहेत, जे पक्षी आहेत, यांच्यासाठी काहीतरी आपण नियोजन केलं पाहिजे. जसं आपण आपल्या घरासाठी आपण आपल्या संरक्षणासाठी आपण घराला झाकण वगैरे घालतो, व्यवस्थित ताडपत्रे वगैरे घालतो, म्हणजे आपण आपल्या संरक्षणासाठी बघतो. परंतु जे जंगली प्राणी आहेत त्या प्राण्यांचा पण आपण थोडा विचार केला पाहिजे, जेणेकरून त्यांना पण कसे पाऊस आपल्या ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये पाऊस खूपच मोठ्या प्रमाणात पडत असतो. परंतु काय होते, पक्ष्यांचे जे काही घरटे वगैरे आहेत ही सगळी झाडं मोडतात. तर यांनी ते त्यांचे घरटे वगैरे घरं मोडून जातात. तर त्यांना राहण्यासाठी खूप मोठी प्रमाणात दिक्कत येत असते. तर मित्रांनो मला वाटलं की त्या पक्ष्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मी त्यांना एक राहण्यासाठी चांगल्या प्रकारे एक सोय केलेली आहे. परंतु आज आमच्याकडे बाटल्या थोड्या कमी होत्या. तर अजून मी उद्या परवा म्हणजे असे 7-8 दिवसामध्ये ना मी कमीत कमी 200 किंवा 300 बॉटल मी लावणार आहे अजून. तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, हा जुगाड जो केला आहे मी, जो पक्ष्यांसाठी हा राहण्यासाठी जो व्यवस्था केली, ही व्यवस्था तुम्हाला कशी वाटली. तर एक त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून हे मी केले. तर मित्रांनो मला हे कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगायचं आहे की आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो मागच्या वेळेस मला व्हिडिओ टाकता नाही आली, कारण हीट पण भरपूर होती, ऊन भरपूर असल्या कारणाने आपण आहे ना त्यांना एक जुगाड केलं होतं. म्हणजे आपण जागजागे ज्या ठिकाणी करवंद जांभळं वगैरे पिकतात त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे पक्षी येत असतात. तर आपण त्यांना जे काही पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, इकडे आता हीट जास्त असल्यामुळे पाणी जागजागी आटून गेलेले, विहिरी तलाव वगैरे आमच्याकडे पाण्याला खूप मोठ्या प्रमाणात टंचाई असते. तर कसं आपण जंगलामध्ये ज्या ठिकाणी करवंदे वगैरे आहेत त्या ठिकाणी आपण पाण्याची सोय त्या पक्ष्यांसाठी केलेली होती, पण ती व्हिडिओ मी काय तुमच्यापर्यंत टाकू शकलो नाही. तर मित्रांनो ही आज आपण त्यांना राहण्यासाठी सोय केली. हे तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही कशी वाटली व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जे काही हे पक्षी आहेत, हे पक्षी ते आपण जे त्यांचं जे काय आपण संगोपनासाठी जे त्यांना राहण्यासाठी जे काही आपण जागा केली आहे संरक्षणासाठी, तर त्याच्यात ते जाऊन बसतात की नाही हे आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर मित्रांनो इथं झाली आपली थांबण्याची वेळ. तर भेटूया आपण असेच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये, एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी तर थांबतोय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. त्या अगोदर तुम्हाला एवढंच सांगायची की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. तर भेटूया आपण असेच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय जवान, जय किसान. धन्यवाद मित्रांनो.